निश्चितच अंबरजी टीमचं विश्लेषण करायचं झालं तर शहापूरमध्ये दबदबा असलेली टीम टेनिस क्रिकेटमध्ये आपला ऋतुबा जलबा दाखवत असताना 2026 मध्ये आणि 2025 मध्ये कारनामा करणारी टीम म्हणावं लागेल, कारण अंबरजी टीम सध्या टेनिस क्रिकेटमध्ये खूप चर्चेमध्ये पाहायला मिळते. तर खुटगर टीम देखील कमी नाही आहे, कारण खुटगर टीम मध्ये जर बघायला गेलात तर एकही पाहायला मिळते. या खुटगर गावामध्ये जर बघायला गेलात अभिसाबन सर 8 टीम तयार होतात एका गावातनं. हे विशेष म्हणजे आहे, 8 टीम एका गावातनं खेळू शकतात. इतक्या इतक्या मोठ्या संख्येनं खेळाडू आहेत त्या गावामध्ये. आणि पुरा खुटगर खेळेगा यासाठी आम्हाला वारंवार दरवर्षी बोलवलं जातं त्या ठिकाणी. आणि आता मात्र एका गावासाठी खेळत असताना एक झालेली ही टीम पाहायला मिळते खुटगर. कुणालचा पहिला चेंडू काय जबरदस्त राहिलाय. पहिला चेंडू कुणालचा यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, अवे फ्रॉम द बॉडी. चांगला चेंडू राहिलाय, सफल चेंडू पाहायला मिळतोय. आपण पाहतायत ऐकतायत स्वर्गीय शरद मांडे स्मृती चषक 2026 हे भव्य दिव्य नियोजन. ओहो, यावेळेस चांगला चेंडू होता, फटका देखील कमालीचा पाहायला मिळतोय. चांगला एफर्ट दिला गेलाय, चेंडूला मात्र यावेळेस रोखलं गेलंय. दूरवरचा पल्ला कव्हर करून यावेळेस अविनं मात्र चेंडूला रोखलंय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आला आणि चेंडूला मात्र गॅदर केलं. संघासाठी महत्वपूर्ण 3 धावा रोखल्या गेल्या असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल, स्ट्राईक एंड वरती गणेश पाहायला मिळतोय. उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेस जयेश करत असताना झेल धरतीला दान असं म्हणतात ना, पकडो कॅच जितो मॅच, छुटा कॅच हारा मॅच. हे समीकरण लागू होऊ शकतं, कारण नंबरच्या टीमला जर बघायला गेलात तर राज आणि गणेश हे दोन्ही बॅटर जर बघायला गेलात तर जबरदस्त कमालीचे फलंदाज आहेत. तुम्हाला मात्र झेल घ्यावे लागतील. जी गणेशची झेल सोडली गेली आहे ती किती महत्वाची असेल येणारे चेंडू निश्चितपणे सांगतील. कुणाल पुन्हा एकदा संधी, यावेळेस संधीचं सोनं. लिडिंग एज झाली होती, फर्स्ट स्लिपला तैनात होता क्षेत्ररक्षक, पकडला गेलाय झेल, संपलाय गणेशचा खेळ. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज किशोर, मेजर किशोर यावेळेस इन क्रमांक 3 वरती फलंदाजासाठी मैदानाच्या आत आलेत. टीमचे कर्णधार आहेत, महत्वाची भूमिका वेळोवेळी बजावली आहे. लेफ्ट हँड बॅटर आहेत किशोर मेजर, आणि ज्याच्या वेळेस त्यांनी फलंदाजी केली आहे तर त्यावेळेस मात्र एक चांगला स्कोर, एक चांगला बॅटर म्हणून ॲज अ बॅटर अंबरजे संघाचा चांगली कामगिरी केली आहे. परंतु खुटकर संघासाठी महत्त्वाचं असेल की मेजर किशोर यांना लवकरात लवकर बाद करण्यासाठी, कारण जर बाद झाले नाही तर मात्र घातपात 100% होणार यात मात्र खात्रीपूर्वक, कारण किशोर मेजर एक हार्ड हिटर बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे. कुणाल यावेळेस षटकामधला 5वा चेंडू घेऊन जाईल. तफलकावरती केवळ 2 धावा, 1 गडी बाद. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस खोदून काढला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे अवीच्या माध्यमातून फील्ड करून थ्रो केला जाईल. दरम्यान एक सिंगल धाव घेतली गेली आहे. तफलकावरती 3 धावा. सुरुवात अप्रतिम राहिली आहे. गोलंदाज कुणालच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे, निश्चितच ही मॅच मात्र किरणजी बसवन सर देखील पाहत असतील, कारण क्रिकेटचे चाहते आहेत. उडवलाय चेंडू, उडन खटवला, जाके गिरा अवी के हाथ में, मौका बन गया. और इस बार गणेश बैक टू द पवेलियन. क्षमस्व, पहिला फलंदाज राजबाद झाला होता, यावेळेस मात्र गणेश याला देखील गुंडाळलं गेलंय.
चांगली गोलंदाजी. पहिलं षटक क्रमांक यावेळेस समाप्त होत असताना विकेटनं यावेळेस षटक समाप्त झालंय आणि धावफलकावरती केवळ 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय अंबरजे संघाला. संतगतीनं सुरुवात 2 विकेट्स महत्वाच्या पटकावल्या आहेत. खुडकर टीम आपला जज्बा रुतबा यावेळेस दाखवत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती प्रेम आलाय. ज्या पद्धतीनं फलंदाजीसाठी प्रेमला ओळखलं जातं खुडकर संघासाठी महत्वाची भूमिका बजावत असताना प्रेम चला जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका. आपण पाहतोय समोर विजयभाई भगत यांचा बॅनर तसेच मान्य श्री पप्पू तरणे यांचा बॅनर पाहतोय. निलेशजी भांडे यांचा बॅनर आणि त्यांच्या सोबत बाजूला अतुलजी भांडे एक गुणी व्यक्तिमत्व यंग डॅशिंग आणि डायनॅमिक पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व अतुल भांडे या स्पर्धेचे प्रणेते. चांगला चेंडू पहिला चेंडू यावेळेस प्रेमच्या माध्यमातून लाजवाब राहिलाय. याच गोलंदाजीसाठी प्रेमला ओळखलं जातं खुडगरकर आणि या खुडगर टीम मधनं खेळत असताना प्रेम आपला सराव आपली गोलंदाजी मधनं दाखवत असलेली ही ताकद. आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 1.1 चा सामना झालाय. 3 धावा आणि 2 गडी बाद. उडवलाय चेंडू यावेळेस मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर. इट्स अ हाय हँडसम ब्रँडेड षटकार मेजर किशोर. मेजर किशोर ऑन फायर. कमालीचा फटका. हाय लेंथ होती यावेळेस बाउन्स झालेला चेंडू होता. शर्यष्टीवरती आला जसा तसा चेंडूला मात्र पिकअप केलं ड्रॉप केलं मैदानाच्या बाहेर. षटकार. षटक क्रमांक पहिलं कुणालने हाताळलं आणि कुणाल यावेळेस प्रेमला थोडंसं गाईड करत असताना सांगतो की लेफ्ट हँडर बॅटरला यावेळेस चेंडू कुठे ठेवले पाहिजेत मार्गदर्शन केलं गेलंय. यावेळेस लोवर फुल टॉच चेंडू होता कट केलाय स्क्वेअर लेगला. यावेळेस क्षेत्ररक्षक थोडीशी फांबलिंग सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील कंप्लीट. टीमचा आवाज बघा एफर्ट बघा जशी मेस फील्ड झाली जोरदार आवाज झाला. जाणतायत की एक धाव खूप महत्वाची आहे. किशोर मेजर किशोरला नॉन स्ट्राईक वरती ठेवण्याचा यावेळेस निर्धार होता परंतु स्ट्राईक एंड वरती आलेत. प्रेमनं चांगलं कमबॅक केलंय. षटकारानंतर सिंगल देतोय. षटकारानंतर डबल आली आणि यावेळेस पुन्हा एकदा सिंगल साठी कॉल दिला गेलाय. डबलचा कॉल आहे. यावेळेस देखील चेंडूफेकी खराब पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. मागील चेंडूवरती 2 धावा आल्या. या चेंडूवरती देखील 2 धावा येत आहेत. धावफलक पोहोचले 13 वरती. थांबा जरा मॅच थांबवायची आहे. लोवर फुल टच चेंडू होता यावेळेस कट केलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि थ्रो करेल. एक सिंगल घेतली गेली आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण एक सिंगल वरती मात्र थांबवलं गेलंय. धावफलकावरती 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावरती 14 धावा 2 गडी बाद. 1.5 चा सामना आतापर्यंत झालाय आणि या स्पर्धेचे प्रणेते अतुलजी पांडे साहेब यांचं देखील कौतुक केलं जाईल. कट केलाय चेंडू यावेळेस एक सिंगल घेतली गेली आहे.
चांगली गोलंदाजी, एक षटकारानंतर सिंगल आणि डबलच्या धावा दिल्या गेल्या आहेत. मोठे फटके मात्र प्रेम मारू देत नाहीये. चला शेरे संघाचा कर्णधार, भातसई संघाचा कर्णधार, छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाचा कर्णधार आणि दिव्या स्पोर्ट्स चेरपोली संघाचा कर्णधार आणि या टीम मधून विजेता होणाऱ्या दोन्ही टीमचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. चला भातसई संघाचा कर्णधार, शेरे संघाचा कर्णधार, कांबारे संघाचा कर्णधार आणि चेरपोली संघाचा कर्णधार. चला सर्व कर्णधारांनी यायचे आणि या दोन्ही टीमचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. आपण लॉट सोडवणार आहोत. हर्ष षटक क्रमांक 3 मध्ये यावेळेस हर्ष आलाय. बॅटिंगसाठी हर्षला ओळखलं जातं. गोलंदाजी देखील कमालीची करतो. पहिला चेंडू, कमालीचा चेंडू, अँगल क्रिएट करून यावेळेस टाकलेला हा चेंडू. जसा चेंडू रिलीज झाला विकेटवरती थोडासा बाहेर निघाला. चांगला चेंडू, सफल चेंडू यावेळेस हर्षच्या माध्यमातून. चांगले गोलंदाजीसाठी ओळखला जातो खऱ्या अर्थानं हर्ष. उडवायचा प्रयत्न होता, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. यावेळेस देखील चुकी पाहायला मिळते. ही झालेली दुसरी चूक आहे या खेळाडूची. अगदी नॅनूच्या माध्यमातून हा झेल सुटला. तुम्हाला मात्र असे झेल घ्यावे लागतील, कारण तुम्ही जर झेल घेणार नाही तर मात्र तुमच्यासाठी, कारण महत्वाच्या फलंदाजाचे झेल तुम्ही जर सोडत असाल तर मात्र कुठेतरी मॅच देखील सोडताय. कारण समीकरणच आहे क्रिकेटचं, पकडो कॅच जितो मॅच, छुटा कॅच हारा मॅच. तुम्हाला मात्र झेल घ्यावे लागतील. उडवलाय चेंडू. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाजू दिशेने चेंडू. वन बाउन्स ओव्हर द रो, ठोकला गेलाय. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक, चौकार. चौकारानं धावफल फरकावरती धाबा पाहायला मिळत आहेत. 20 धाबा, 20 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र धाबा येत आहेत. या धाबा येणं गरजेचं बनलं होतं अंबरजे टीमसाठी, कारण आतापर्यंत 2 षटकांमध्ये थांबवलं गेलं होतं. प्रेम आणि पहिलं षटक हाताळलं ते मात्र कुणालनं, आणि या 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी राहिली होती. अवे फ्रॉम द बॉडी ठेवलेला चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला चौकार. उडवलाय चेंडू, विकेट. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक नाहीये त्या झोनमध्ये. चेंडू सीमारेषे पार. इट्स अ फ्लॅट सिक्सर. मेजर किशोर यांच्या बॅटमधून निघालेला तडाखा. 6 धाब्यांसाठी षटकार. शॉर्ट चेंडू तुम्ही मात्र मेजर किशोरला करू शकत नाही आहेत, कारण शॉर्ट चेंडूंवरती आणि फुल लेनच्या चेंडूंवरती अगदी जबरदस्त आगाज करण्यासाठी या फलंदाजाला ओळखलं जातं. वैयक्तिक 22 धाब्यांवरती मेजर किशोर खेळत आहेत. चांगली फलंदाजी. संघाची नौका पार करण्यासाठी यावेळेस मात्र जबाबदारी घेतली गेली आहे आणि कमालीचे फटके. कट केलाय चेंडू. यावेळेस देखील फटका ला जवाब आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन डीपला यावेळेस चेंडूला पाठवून दिला गेलाय. सीमा रेषे पार. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. ये लगाया. शरद भांडे स्मृती चषक का चौकार. मेजर किशोर यांच्या बॅटमधनं अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आवाज देखील, साऊंड देखील, अंतर देखील कमालीचं पाहायला मिळालं या फटक्यावरती. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय फटका. मेजर किशोर यांच्या बॅटमधनं निघालेला हा षटकार. धावफलक पोहोचलंय 36 वरती. वैयक्तिक 32 धाबांवरती खेळतायत मेजर किशोर. कमालीची फलंदाजी. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालं. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 36 धावा. अंबरजे टीम यावेळेस बॅटिंग करत असताना कमालीची बॅटिंग.
षटक क्रमांक 1 आणि 2 निश्चितपणे चांगलं राहिलं होतं. एक षटकार आला होता परंतु प्रेमने तदनंतरच्या चेंडूवरती कमबॅक केलं होतं. सिंगल डबलच्या धावा दिल्या होत्या. परंतु या ओव्हरमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये मात्र मागील ओव्हरमध्ये चांगला समाचार घेतला गेला. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतं. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती राजला खऱ्या अर्थानं नावाप्रमाणे राज करावा लागेल, कारण धावफलकावरती जर नजर मारली तर 36 धावा आल्या आहेत. शेवटचे राहिलेत 6 चेंडू. स्ट्राईक एंडवरती मात्र रुपेश. कट केलाय चेंडू हलक्या हातानं. एक सिंगल घेतली गेली आहे. निश्चितपणे कॉलिंग देखील सिंगलचीच होती. जणू काय हलक्या हाताने ज्या पद्धतीने चेंडू खेळून काढला. मेजर किशोर जाणतायत की उर्वरित 5 चेंडू जर राहिले माझ्यासाठी तर ते महत्त्वपूर्ण टीमसाठी राहू शकतात. परंतु क्रिकेट आहे. चला चारही टीम, शेरे टीम संघाचा कर्णधार, भत्सई संघाचा कर्णधार, दिव्या स्पोर्ट्स चेरपोली संघाचा कर्णधार, छत्रपती स्पोर्ट्स कांवारे संघाचा कर्णधार आणि या टीममधनं विजय होणारे दोन्ही प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. कट केलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्ट करेल, थ्रो करेल, मिसफील्ड झाली आहे. घ्या आधीच कर्जबाजारी आणि त्यात उष्णा शेजारी आलाय. आली आहे गंगा. घ्या धुन. हात काय धुत आहे, अंघोळ पण करा. असं जणू काही चित्र. यावेळेस अगदी सहजरित्या चेंडूवरती पोहोचला होता. गॅदर करणं गरजेचं होतं. बॅकअप राहिलेलं नाहीये आणि चेंडू सीमारेषे पार. धावफलकावरती 41 धावा, 41. किरणजी बसवंत साहेब यांचं शुभागमन या व्यासपीठावरती आणि शब्द सुमनानी सहर्षमय स्वागत असेल. किरणजी बसवंत सर आमचे परम मित्र. गेंदबाज करेंगे तो और क्या करेंगे. जब जब ऐसे जल छूटते हैं ना तो गेंदबाज का दिल भी टूटता है भाई. इस बार भी मौका बनाया था. फिलहाल रनआउट की विकेट जरूर आई है. चला सर्व संघांचे संघनायक या ठिकाणी या, अन्यथा अनुपस्थितीमध्ये लॉट्स पाडले जातील आणि तदनंतर कुठलीही तुमची कमेंट स्वीकारली जाणार नाही. नो कमेंट्स, नो आर्ग्युमेंट. यावेळेस घ्या. कहते हैं ना गरीबी में आटा गिला और पूरा डब्बा ही गिला हो गया भाई, तो बचा ही क्या है. पुन्हा एकदा यावेळेस संधी झाली होती. संधी हुकवली गेली आहे. परंतु असा तुम्ही जर क्रिकेट खेळत असाल तर मात्र कुठेतरी सराव कमी पडतो, कुठेतरी चुका होत आहेत आणि या चुका मात्र तुम्हाला विजयापासून देखील वंचित ठेवू शकतात. शेरे संघाचा कर्णधार, लास्ट शेवटचा पुकार असेल सर्व टीमला. वात्सई संघाचा कर्णधार, कांबारे संघाचा कर्णधार, चेरपोली संघाचा कर्णधार. चला सर्वांनी यायचंय त्वरित. यावेळेस फटका खेळून काढला. चेंडू फेकी बघा काय कमालीची. यस, असा एफर्ट असणं गरजेचं आहे. जसं अभिनं ओळखलं, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू फेकी बघा कमालीची. स्ट्राईक एंडवरती यावेळेस अगदी परफेक्ट थ्रो पाहायला मिळाला आणि मेजर किशोर बॅक टू द डगआउट. धावचित स्वरूपात फलंदाज बाद होत असताना बादशाही संघाचा कर्णधार आलेला आहे. तसेच शेरे संघाचा देखील कर्णधार आलाय. कांबारे संघाचा कर्णधार, दिव्या स्पोर्ट्स चेरपोली संघाचा कर्णधार. आपण जर या ठिकाणी उपस्थित आता मात्र या मिनिटामध्ये राहिला नाहीत तर मात्र लॉट्स पाडले जातील आपल्या अनुपस्थितीमध्ये आणि तदनंतर कुठलीही कमेंट ही मात्र स्वीकारली जाणार नाहीये. अगदी तुम्हाला 2 मिनिटाचा कालावधी देतोय. हे षटक समाप्त झाल्यानंतर लॉट्स पाडले जातील. नेक्स्ट बॉल डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्ह फटका आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक प्रेम चेंडूवरती येऊन थ्रो करेल. दरम्यान 2 धावा कंप्लीट. यास काय रनिंग पाहायला मिळाली. चांगली रनिंग. महत्त्वाच्या 2 धावा जोडल्या गेल्या शेवटच्या चेंडूवरती आणि 2 धावा जोडल्यानंतर 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत.
धाफलकावरती 46 धावा, विजयासाठी 47 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. लॉट्स पाडले जात आहेत. लाईव्ह मध्ये आपण पाहू शकताय. शेरपोली संघाला बाय मिळाली आहे. दिव्या स्पोर्ट शेरपोली संघाला बाय प्राप्त झाली आहे. 2 चिठ्ठ्या काढा. यामधला विजय होणारी टीम विपक्षात परी स्पोर्ट्स असणार आहे. शेरे आणि पहिली मॅच असणार आहे यानंतरची छत्रपती स्पोर्ट्स कांबारे विपक्षात भातसई. कारण हा सामना खेळल्यानंतर विनिंग टीम मात्र लगेच खेळू शकणार नाहीये. या अनुषंगाने नेक्स्ट मॅच असणार आहे छत्रपती स्पोर्ट्स कांबारे विपक्षात सूरज प्रतिष्ठान भातसई. असा हा सामना असणार आहे. नेक्स्ट सेकंड राऊंडचा पहिला सामना. बरोबर 46 धावा धावफरकावरती लगावल्या गेल्या. 47 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 24 चेंडूमध्ये या 47 धावा कशा पद्धतीनं कंप्लीट केल्या जातील. सलामीची जोडी मैदानाच्या आत अर्थातच हर्ष आणि त्याच्यासोबत क्षितिज. हर्ष आणि क्षितिज ही जोडी मैदानाच्या आत इंटर झाली आहे. आव्हान ठेवलं गेलंय 47 धावांचं आणि या 47 धावा कशा पद्धतीने कंप्लीट केल्या जातील. हु विल विन दिस मॅच आय डोंट नो. वेट अँड वॉच आफ्टर 24 बॉल्स बिकॉज दिस गेम इज क्रिकेट आणि क्रिकेट इज अ नॉट चॅलेंजिंग गेम. तुम्ही क्रिकेटला चॅलेंज मात्र करू शकत नाहीत. कारण क्रिकेटला चॅलेंज करणारे भले भले क्रिकेटमध्ये ढेर झालेत. पण क्रिकेटला चॅलेंज मात्र नाही आहे. आणि याच कारणानं जगभरामध्ये जर बघायला गेलात तर सर्वाधिक पसंदीदा खेळ म्हणून क्रिकेटकडे बघितलं जातं. चला दोन्ही टीमचे कर्णधार. भातसई संघाचा कर्णधार अर्थातच सूरज प्रतिष्ठान भातसई आणि छत्रपती स्पोर्ट्स कांबारे टीम. दोन्ही टीमचे कर्णधारांनी त्वरित यायचे. भातसई टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. छत्रपती स्पोर्ट्स कांबारे टीम. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित रिपोर्टिंग करा. नाणेफेकी करायची आहे. उचललाय चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. जबरदस्त जजमेंट. किशोर मेजर किशोर यावेळेस आपला जलवा दाखवत असताना काय कमालीचा झेल. अगदी आपण ॲक्शन रिप्लेमध्ये जाऊयात. ज्या पद्धतीने चेंडू टाकला गेला यावेळेस फटका फसला. शॉट ऑन फुल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मागे बघा. नजर काय जबरदस्त राहिली आहे. यावेळेस हा झेल मात्र इतका सोपा नव्हता जितका सोपा आपल्याला वाटतोय. परंतु चेंडूवरती नजर अंतिम क्षणापर्यंत. हात मात्र उंचावले गेले. गॅदर केलं गेलं चेंडूला आणि विकेट प्राप्त होतीये. पहिल्या चेंडूवरती यावेळेस मात्र फलंदाज क्षितिज बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर होतोय ज्ञानेश्वर. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा ज्ञान आणि ईश्वर म्हणजे भगवान. परंतु ज्ञानेश्वरला कामगिरी करावी लागेल. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर हा देखील हरिभक्त पारायण.
ओहो, अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता चेंडू, चेंडूला उचललाय यावेळेस मात्र हाताला स्पर्श करून चेंडू मैदानाच्या बाहेर. इट्सा ठोकला गेलेला हा नशिबाचा आलेला षटकार. हाताला स्पर्श करून बघा जसा चेंडू ठोकला गेला, अवे फ्रॉम द बॉडी होता, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, हाताला स्पर्श झाला आणि चेंडू मैदानाच्या बाहेर. नशिबाचा षटकार. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स हेमंतजी सोनवळे सर, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू जयेश सर. सामना खूप चांगला रंगलाय. हो, यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू निघून चाललाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. करणजी शेट्टी यांचं शुभागमन होतंय. आयोजकांच्या वतीनं स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीचा अंतिम सामना रंगतोय मित्रांनो. 46 धावांचं लक्ष दिलंय. टीम त्या ठिकाणी खुडगर संघाला 47 धावांचं लक्ष आहे. आमचे स्कोरर थोडंसं मिसपेल्ड झाली होती त्यावेळी. चेंडू चाललाय कव्हर रिजन मधून सीमा पार. चौकार. 4 धावा. ड्रोन देखील उडवण्याच्या तयारीत. क्या बात आहे. लाईव्ह दर्शनजी भांडे आणि क्वालिटी विथ क्लिअरिटी हे खऱ्या अर्थानं या लाईव्हचं वैशिष्ट्य ठरलंय. संपूर्ण धर्मवीर चषक तुम्ही पाहिला आणि या स्पर्धेत देखील क्या बात आहे. जबरदस्त टीम, बहारदार नियोजन. आज आमचे किशोरजी पर्टोले देखील आज इन अँड ॲक्शन आहेत. आज सुट्टी टाकली की काय आणि काय बॅट तळपली आज. 14 चेंडू 39. पण आजच्या दिवसातील दुसरा आहे स्कोर. अनिकेतच्या बॅटमधून एक अर्धशतक आलं. 56 धावा आणि आज 39 धावा. जर्सी नंबर 1 to 12 आणि सातत्यानं धावा लीज केल्या जातात. पहिलं षटक आहे. ज्ञानेश्वरनं काय आक्रमण चढवलंय. 6-4-4 सिंगल आणि 15 धावा. धावफलकावर अगदी क्विक सक्सेशनमध्ये पहिलं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. काय जबरदस्त फटकेबाजी होती आहे. आणि पॉवर प्लेचं षटक कसं खेळावं याचं उत्तम उदाहरण सेट करत ज्ञानेश्वर आणि त्या ठिकाणी हर्ष. दिनेशजी पर्टोले, उद्योगपती भातसई आणि दीपकजी जाधव, आपण दोघांनाही विनंती आपण मुख्य मंच करून स्थानापन्न व्हायचे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप. या षटकातला तिसरा चौकार. एक षटकार. हर्ष तरी कुठे मागे राहील. हर्षने देखील सुरुवात केली आहे. पहिला चेंडू खेळला, 4 वसूल केला, षटक संपलं. या षटकातला तब्बल 19 इन फ्रॉम फर्स्ट ओव्हर. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल कामगिरी. पहिल्या चेंडूवर जरी तुम्ही क्षितिजला पाठवला असेल माघारी, मात्र आम्ही आहोत हर्ष आणि ज्ञानेश्वर. क्या बात आहे. टीम खुडगर बी. नावामध्ये बी असेल मात्र ए सारखीच खेळती आहे टीम. पहिल्या षटकात आले 19. दुसरं षटक विचार करावा लागेल. किशोर पर्टोळे यांना शॉर्ट मीटिंग घ्यायला भाग पाडलं या पहिल्या षटकानं. थँक्यू सो मच सर. तर किरणजी बसवंत सर यांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते या दोन संघांदरम्यान आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मुख्य मंचावरील मान्यवरांना विनंती करेल. किरणजी बसवंत सर आमचे परम मित्र, परम स्नेही. किरणजी बसवंत सर, खऱ्या अर्थानं खूप दिवसानंतर आपली भेट झाली आहे, परंतु तुम्ही कॉल देखील करत नाही आम्हाला. आता मात्र विसरले थोडेसे, परंतु असू द्या. आता मात्र यापुढे कॉल करा आम्हाला. निश्चितच छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाचा कर्णधार अनिकेत, मागील मॅचचा वंडर बॉय, आणि यावेळेस बादशाहीचा हा कर्णधार देखील पाहायला मिळतोय. दोन संघांदरम्यान नाणेफेकी केली जाते. मयूर तरण्यासाठी कॉल दिला होता. शरद भांडे आले आहे. निश्चितपणे दोन्ही कर्णधारांचा मी वेळ घेणार नाही आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील, परंतु तुमचा सर निश्चितपणे वेळ घेऊ. या स्पर्धेसाठी 2 शब्द अगदी मोचक आणि अल्पक वेळेमध्ये आपण आपले या ठिकाणी सादर करायचे आहेत. सापगावने जे नियोजन केलं आहे ते अतिशय सुंदर आणि
आपल्या वक्तृत्वाने खूप स्पर्धा झळकते. थँक्यू सो मच सर. आपल्याला विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. खऱ्या अर्थानं भव्य दिव्य नियोजन पाहायला मिळते. स्वर्गीय शरद बांडे स्मृती चषक 2026चं हे नियोजन पाहतोय आणि निश्चितच जाऊयात ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स, जिथे मात्र मॅच चालू आहे. त्या जास्तीचा वेळ घेतला जाणार नाहीये. हेमंतजी सोनवळे सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. पहिला चेंडू आवडतं फेकला गणेशनं, मात्र त्यानंतर दिलाय फेकून चेंडूला खाडे विद्यालयाच्या दिशेनं. 6 धावा. धाव फलकावर 26. पहिल्या षटकातील 19 आणि या 7. धावफलक वेगाने चालले पुढे. हो, यावेळी मात्र पंचांना काम दिलं की काय. येस, अवांतरची धाव. वाईट बॉल या षटकातला दुसरा. मित्रांनो, चेंडू मारू द्यात, मात्र वाईट नो फेकू नका. यानं तुमच्यावरचा प्रेशर वाढतो. हो, यावेळी काय झालंय पाहूया. क्षेत्ररक्षक त्यावेळी स्वतः स्लिपमध्ये. विकेट किपर दोघांची थोडीशी झाली टक्कर, थोडी मिसअंडरस्टँडिंग. मात्र डॉट बॉल अतिशय महत्त्वाचा होता. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये आणि या प्रकारच्या क्रिकेटमध्ये डॉट बॉल विकेट समान. 24 चेंडूंमध्ये 47चं लक्ष घेऊन उतरली टीम खुटगर बी. पहिल्या षटकावर झालं आक्रमण. यावेळी काय घडले पाहूया. काय घडतंय, काय बिघडतंय. अपील तर झालंय, तर पंच सांगतात नो, इट्स अ लेग बाईट्स. या लेग बाईटच्या रूपानं एक धाव जोडली जाईल. धावफलकावर झाल्या 28. 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नाही आहेत टीम त्या ठिकाणी खुटगर बी संघाचा विचार केला तर किशोरजी पटोळे खऱ्या अर्थानं जी मेहनत घेतली 39 धावा ठोकल्या. मात्र गोलंदाज त्या ठिकाणी कोणत्या लेवलला गोलंदाजी होती आहे. अगदी दुसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू आला. या षटकात 2 वाईड फेकलेत. एक चेंडू काढावा लागेल आणि या चेंडूवर देखील ठोकलाय. विजयाचा शंखनाद करणारा षटकार. मागच्या षटकात 19, या षटकात किती आहेत पाहूया. इथेही 19. 19 38. 38 धावा झाल्यात. विजयासाठी 12 चेंडू आणि लक्ष राहिले फक्त 9 धावांचं. क्या बात आहे. 47 धावा स्कोर काढून असताना मागील 2 षटकांमध्ये काय घणाघात झालाय. आई गावदेवी ती मला वाटतं खैरपाडा इथल्या स्पर्धेमध्ये फायनलला गेले, फायनल जिंकले, चॅम्पियन ठरले. किशोर पटोळे म्हटले होते की नवे आहेत पण छावे आहेत. आज मात्र तुटून पडलेत खुटगर बी टीम. विचार केला तर 19 38 धावा 2 षटकांमध्ये आणि खरं तर विजयाचं लक्ष छोटं गेलं. चला नो मोर टीम मीटिंग्स प्लीज. थोडं घाई करा टीम अंबरचे. 12 चेंडू 9ची गरज. इथून पुढे सामना फिरेल का. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 4 षटकांमध्ये 10 पेक्षा कमी धावांवर ऑल आउट होताना आपण टीम्स पाहिल्या त्या मैदानावर. या 9 धावा डिपेंड होतील का, हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे.
सचिन विषय, सचिन विषय. रुपेश येत आहेत. गोलंदाजी मार्को तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. हा सामना किती लवकर संपेल येणारी वेळ सांगेल. 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू जाऊ दिलंय लेग स्टिकच्या अतिशय दुरून. अवंतरची धाव, वाईट बॉल. या प्रकारे गोलंदाजी होत राहिली मित्रा. तर वाईट चेंडू किती फेकलेत बघा आतापर्यंत. 3 वाईट चेंडू फेकलेत. या 3 धावा अवांतरच्या आहेत. यावेळी क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला झेल पकडतील का? झेल तर झालाय. विकेटचं पतन झालंय. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माघारी बॅक टू द पॅव्हिलियन. 22 धावांची वादळी पारी 8 चेंडूंमध्ये. जर विचार केला तर 2 षटकार 2 चौकार. विजयाचं लक्ष छोटं करत असताना प्रेम डुकरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कुटगर टीम चांगली कामगिरी करतीये. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी त्या ठिकाणी आज हा पहिला राऊंड क्लिअर करताना दिसतील का? कारण अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 8 धाब्यांची गरज. अलॉंग दी कार्पेट चेंडू चाललाय मिड विकेटला. डीप मधून क्षेत्ररक्षक आले. चेंडूला उचलतील, फेकी करतील, सिंगल येईल. मी तर मेल खुटगर टीमला घाई करायची इथून पुढे काही गरज मला वाटत नाहीये. ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे, विजयाचं लक्ष अतिशय जवळ जात असताना आणखी 1 धावेनं कमी केलंय. 7 धावांची गरज आहे इथून पुढे. 10 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. किशोर पटोले यांनी खूप सारी मेहनत घेतली. 39 धावा लावल्या. मात्र गोलंदाजांनी कुठेतरी थोडी निराशा केली आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. आज जरी आम्ही पराभूत झालो तर उद्या जिंकू शकू, परवाही जिंकू शकू, पुन्हा परास्त होऊ शकू. क्रिकेट आहे. क्रिकेट या खेळाची एक मजा वेगळी आहे. वेगळा प्रतिस्पर्धी, वेगळं मैदान, वेगळी वेळ, वेगळी स्पर्धा आणि गोड स्पर्धा आहे. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम या खाडीच्या मैदानावर पाहायला मिळतंय. दुसऱ्या फेरीला काही क्षणात होईल सुरुवात. आणि दुसऱ्या फेरीचा पहिलाच सामना ज्या 2 टीम्समध्ये आहे ती पहिली टीम आहे टीम कांबारे आणि टीम भातसई. वाईट बॉल. नक्कीच रणनीती खेळ सुरू होण्यापूर्वी आखली जाते आणि या रणनीतीनुसारच खेळ झाला तर आपला त्या रणनीतीनुसार विजयाकडे मार्गक्रमण होत असतं. मात्र कुठेतरी आपण रणनीती चुकली आहे. प्लॅन युअर वर्क अँड देन वर्क आउट युअर प्लॅन हे कुठेतरी चुकलं आहे. टीम अंबरजी संघाचा विचार केला तर भले प्रथम बॅटिंग आली कारण खुटगर टीमनं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मात्र हे जरी झालं असेल तरी त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर अंबरजी टीम 46 धावा या मैदानावर पुरेशा ठरतील का? गोलंदाज काहीतरी डिफिकल्टी फेस करतोय आणि मला वाटतं त्या ठिकाणी दुसऱ्या गोलंदाजाकडे जावं लागेल. चला तावडे सर थोडंसं लक्ष घाला. लवकर टीमला क्षेत्ररक्षण करायला त्या ठिकाणी वॉर्न करा. टीम अंबरजे पराभवाच्या छायेकडे जातीये. मग इथूनही विजय खेचून आणला जाऊ शकतो का? कारण विजयाचं अंतर फक्त 6 धावा शिल्लक आहेत. 10 चेंडू त्या ठिकाणी पुरेपूर आहेत आणि या 6 धावा एका फटक्याच्या राहिल्यात. त्या ठिकाणी हर्ष स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक क्या बात आहे. वळ कॅच. जबरदस्त झेल टिपलाय मिड विकेटला. नक्कीच कौतुक होईल या झेलचं. पण मित्रा थोडासा अगोदर व्हायला पाहिजे होतं. 5 धावा वैयक्तिक हर्षच्या बॅटमधून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. सॉरी 5 चेंडू 14 धावा.
यश न्यू बॅटर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 9 चेंडू शिल्लक. 6 ची गरज. प्रेम आणि यश या जोडीवर लक्ष आहे. डगआउट मध्ये विश्वास आहे. त्या ठिकाणी 14 धावांची एक चांगली पारी हर्षच्या बॅटमधून आली आहे. मॅच विनिंग पारी 22 धावांची ज्ञानेश्वरनं खेळलेली आहे. 36 धावा या दोन बॅटर्सने पूर्ण केल्या. कट केलाय गोलंदाजाच्या दिशेनं आणि घडलंय काय. यश आल्या पावली माघार जावं लागेल. सामन्यामध्ये रोमांच. गोलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद. चांगला ऑलराऊंडर आहे हर्षद आपल्या या टीमसाठी कुटगर बी साठी. इथून पुढचं काम करावं लागेल. 8 चेंडू आणि विजयाचं लक्ष आहे. 6 सामन्यामध्ये ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न होतोय टीम आई गावदेवी अंबेरच्या टीमच्या माध्यमातून. येईल का ट्विस्ट. नेक्स्ट बॉल. हो यावेळी चेंडू हवे. क्षेत्ररक्षक राज टेकन. वॉट कॅच. जबरदस्त खेळ. कॅच धावबाद कॅच. 3 गडी मागच्या 3 चेंडूंवर टिपलेत आणि टीम अंबरजे सामन्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतीये. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 38 आल्या आणि खऱ्या आता डोकीदुखी ठरतायत. आता जर या धावा गाठीशी असत्या तर सामन्यात आणखी ट्विस्ट येऊ शकला असता. सामन्यात आणखी विकेट हर्षद आलाय. त्या ठिकाणी मला वाटतं प्रेम माघारी परतलाय. हर्षद आला होता आता. अवी नेक्स्ट बॅटर. 7 चेंडू 6 धावांची गरज. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा चेंडूचा डॉट आला तर पुढील षटकामध्ये जबरदस्त रोमांच पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकांमध्ये झाली हाणामारी. खूप साऱ्या धावा लुटल्या गेल्या टीम कुटगर बी संघाच्या आणि म्हणूनच तर काय आत्ताही या सामन्यामध्ये आहेत. विकेटचं पतन झालंय. पाहता पाहता 5 विकेट्स. कट केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येथील डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी किशोर पटोले. झाली चूक. चुकीला माफी नाही. जिथे होती 1 तिथे मिळतील मला वाटतं 3 षटक मला वाटतं या ठिकाणी समाप्त होईल. 6 चेंडू 3 ची गरज. किशोर पटोले विचार करावा लागेल मित्र कारण हा 1 धावेचा चेंडू. 1 धाव होती. 2 धावा अतिरिक्त गेल्यात मिसफील्ड मध्ये. किशोर पटोले स्वतः यावेळी गोलंदाजी मार्कवर. 3 धावा डिपेंड करायचे मित्र. पार्ट ऑफ गेम अँड आर्ट ऑफ गेम या 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. 6 चेंडू 3 ची गरज आहे. टीम कुटगर बी. किशोर पटोले मेजर महाराष्ट्र पोलीस सदर रक्षणाय खळनिग्रहणाय हे ब्रीज सातत्याने उराशी बाळगून काम केले जाते. मात्र आज आपल्या गावच्या टीमसाठी जर्सी नंबर 12 येस पहिला चेंडू. 4थ्या षटकात झाली सुरुवात. कट केलाय स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 मिळेल 1 सिंगल मिळेल. 5 चेंडू आणि 2 ची गरज. सामना पहिल्या 2 षटकामध्येच डिफायनिंग झाला होता. जेव्हा 19 धावा तुमच्या एका षटकाला येतील तर विजयाचं लक्ष मग यासाठी तुमच्याकडे किमान 60-70 धावा पाहिजेत. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली मात्र त्यापेक्षा मी म्हणेल काय फलंदाजी केली त्या ठिकाणी हर्ष आणि ज्ञानेश्वर. ऑन साइडला सेन्सिबल क्रिकेट.
सेन्सिबल क्रिकेट आहे. एक घेतली दुसरीचा प्रयत्न आणि मला वाटतं एकच मिळेल. स्कोअर्स आर लेवल. वन मोर नीडेड. एक धावेची गरज फक्त. चेंडू खूप सारे आहेत. चार चेंडू आणि विजयासाठी एक धाव. नवीन बॅटर कुणाल. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य असं नियोजन, बहारदार नियोजन. आणि दिवस क्रमांक 3 मध्ये तुम्ही पाहतात पहिल्या फेरीचा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन टीम्स, एका बाजूला खुटगर बी, दुसरीकडे अंबरजे. आणि दुसऱ्या फेरीला काही क्षणातून सुरुवात. टीम भातसईस आणि विपक्षात टीम कंबारे पुढच्या सामन्यात येतीलच. मैदानामध्ये 2 हात करतील. नेक्स्ट बॉल. अस्तित्वाची लढाई. ओहो, स्विंग अँड मिस. डॉट बॉल. एक धावेची गरज आहे. कंपल्सरी चेजिंग. 3 चेंडू 1 ची गरज आहे. किशोर मेजर गोलंदाजी मार्क येत आहेत. थोडंसं मी म्हणेल टू लेट टू डू. थोडं उशीर झालाय. पहिल्या 2 षटकामध्ये खूप साऱ्या धावा आल्या आणि त्याचा परिणाम कुठेतरी या अंतिम षटकामध्ये. अगदी इझी इक्वेशन टीम खुटगर बी संघासाठी. ओहो, या ठिकाणी काय घडले. अभि सावंत यांनी नक्कीच आमच्याकडे रोख केलाय. DRS. थर्ड अंपायर प्लीज. कोणी येणार नाही, फक्त थर्ड अंपायर. आणि नक्कीच DRS घेतला गेलाय. आणि या ठिकाणी थर्ड अंपायर कॉल OUT. इट्स आउट. बाद होतात बॅटर. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते मेजर किशोर पटोले यांच्याकडून. 2 चेंडू 1 ची गरज आहे. कुणाल बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राज को करना होगा राज और जीतना होगा ये ताज. क्या होगा. किशोर पटोले मेजर. 6ला 3 असताना सामना आलाय 2ला 1. क्या बात आहे. या जर म्हणतोय 10 धावा असत्या अंतिम षटकात तर काय सामना झाला असता. किशोर पटोले इथूनही सध्या तरी सामना जनरल वॉर्डला आहे. हा चेंडू डॉट गेला ना तर शिफ्ट केला जाईल ICU मध्ये, कारण बाजूलाच आमचा गव्हर्नमेंट हॉस्पिटल देखील आहे. स्ट्रायकर एंडला राज. किशोर टू राज. शोर होईल का मैदानावर. किशोर. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. किशोर सामना गेलाय ICU मध्ये. यावेळी लक्ष ठेवावं लागेल. एक चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेजिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. व्हॉट अन अमेझिंग मॅच. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. प्रेक्षकांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जेव्हा 6 चेंडू 3 ची गरज होती, सामना आलाय. 1 बॉल 1. खुटगर भी धडधड वाढली आहे. डगआउट मध्ये शांतता, नीरव शांतता. माहिती आहे 1 चेंडू 1 धाव. किशोर पटोले. गोल्डन हँड, गोल्डन बॉल. अंतिम चेंडू 1 बॉल 1 ची गरज. स्ट्रायकर एंडला राज. क्षेत्ररक्षणात थोडा बदल, मला थोडा बदल करावा लागेल. क्या बात आहे. किशोर पटोले आज मात्र सुट्टी घेऊन मैदानावर आहेत. आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. 1 to 1. पहिला शेवटचा चेंडू. ओ माय गुडनेस. दॅट इज दॅट. याला म्हणतात असंच होतं. 1ला 1 ची गरज असताना खुटगर. नक्कीच मॅन ऑफ द मॅच ज्ञानेश्वर
22 जस्ट फ्रॉम 8 बॉल्स, 8 चेंडू 22 ची पारी. मॅन ऑफ द मॅच ज्ञानेश्वर हँडसेक झाल्यानंतर यायचे टॉस का बॉसकडे आणि अभिजी साळवी